सकाळचे 10:15 वाजलेत आणि आपण आहोत आपल्या गावामध्ये. मित्रांनो, पाहताय ही आहेत वडाची झाडं, भली मोठी झाडं आहेत आणि इथे पाहताय ह्या आहेत पारंब्या. कालांतराने यांचंही खोडात रूपांतर होईल आणि आपल्याला ही भली मोठी झाडं अजूनच विशाल वाटायला लागतील. खूप वर्षापूर्वीची झाडं आहेत. नमस्कार, मी मंदार. या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आत्ता मे महिना सुरू आहे आणि खूप गरम होतं आहे, परंतु या झाडांच्या सावलीमध्ये असं काही जाणवत नाही. मस्त असं वाटतं आहे. जो नैसर्गिक गारवा आहे तो आपल्याला जाणवतो, आपल्याला अनुभवता येतो. तर इथे आपण पाहताय ही झाड मोठी आणि खूप लहानपणीच्या आठवणी सांगतो. आम्ही ज्यावेळी वनभोजनसाठी यायचो तर तिथे कातळ आहे, त्या कातळावर बसायचो सगळी शाळेतली मुलं आणि वनभोजन करायचो. त्या लहानपणीच्या आठवणी आहेत ना, त्या खरं तर खूप मस्त आहेत. पुन्हा बालपणात आपल्याला घेऊन जातात. आणि आपण इथे पाहताय हे आहे आमच्या गावातलं टाळकेश्वराचं मंदिर, जे पुरातन मंदिर आहे. ह्या 1-2 वर्षापूर्वी ह्याला रंग दिलेला आहे, रंगकाम केलेलं आहे. सुंदर असं हे मंदिर आहे, त्याचे बांधकाम खूप सुंदर असं आहे. या मंदिराचं एक वैशिष्ट्य सांगू का, की आपण बाहेर इथे ऊन आहे आणि आतमध्ये जाल ना, तर तुम्हाला एसीपेक्षाही थंडावा इथे वाटेल, कारण त्याची रचनाच तशा प्रकारची आहे. तो वरती जो घुमट आहे आणि आतमध्ये गेल्यावर एक गोष्ट होते, की तुम्ही ज्यावेळी जाल आणि बोलाल तर आवाज घुमतो आणि ते लहानपणी आमच्यासाठी आकर्षणाचं केंद्र होतं खरं तर. आणि मंदिराच्या बाजूला तिकडे लाईट हाऊस आहे आणि खाली अथांग असा समुद्र, जो पाहिल्यावर मी इथे कित्येक वर्षे येतो आहे, पण प्रत्येक वेळी मी इथे नव्याने येतो आहे असा भास होतो. तुम्हाला मी मंदिर एकदा दाखवतो. मंदिराच्या आतमधचं वातावरण कशा प्रकारचं आहे ते. हे आहे टाळकेश्वराचं मंदिर. हे इथे तुळशी वृंदावन आणि इकडे अशा प्रकारची वेगवेगळी मंदिरं आहेत, छोटी मोठी झाडाच्या जवळ. दीपमाळ पण आहे. तर आपण मंदिरात जाणार आहोत. मंदिराचं थोडंसं काम आता केलेलं आहे. मंदिरात आवाज जो घुमतो तो आणि तिथले ती जी अनुभूती असते ती आपल्याला पाहायला इथे मिळेल. आपण पाहू शकता आतमध्ये आल्यावर आवाज घुमतो. हे आहे आमच्या टाळकेश्वराचं मंदिर. वातावरण एकदम प्रसन्न असं आहे. ओम नमः शिवायचा सुंदर असा ध्वनी आपल्या कानावर पडतो. इकडे दानपेटी आहे. वरती गणपती बाप्पाचे प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते. इथे छोटीशी मूर्ती, आत्ताच पुजारी पूजा करून गेलेले आहेत. आणि हे मंदिर कशा प्रकारे बनवलं गेलं आहे त्याची सगळी माहिती आपल्याला इथे मिळते. कोणी या देवस्थानाला काही हे केलेलं आहे ते. आणि उत्तर प्रदेश ही सगळी माहिती आपल्याला इथे वाचायला मिळते. आणि मंदिरात इथे आल्याच्यानंतर लहान मुलांनाही आवडतं, आपसूक पाया पडतात आपल्याला इथे दिसतं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्या खिडकीतून आपल्याला मंदिराच्या बाहेरचा परिसर पाहायला मिळतो. आवाज कसा घुमतोय, मजा वाटते. ह्या मंदिराची रचना अशा प्रकारे आहे की तो आवाज आहे ना पुन्हा येतो आपल्याकडे. आणि दरवाजा बंद करून यायचा बाहेर. दरवाजा बंद करून बाहेर यायचं. दरवाजा बंद करून ये बाहेर. बाहेर आल्याच्यानंतर आपला जो नॉर्मल आवाज आहे तशाच प्रकारचा आवाज येतो. हा दरवाजा बंद करतो. बंदच कर. हां त्या जाऊ दे. वेदा ते जात आहेत मध्ये. चप्पल कुठं आहेत. हा आपला समुद्र आहे इकडे. हे कशाला मस्ती करताय.
घाबरायचं नसतं मी असं इथे शाळेला हो 1 मिनिट माझा एक फोटो हां मस्त मस्त फोटो आहे त्या. मस्त फोटो आहे तो. काय करायचं तुला सांगते उठ म्हणजे तिथंच थांब.